श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार। भगवान शंकरांच्या गळ्यात असलेल्या नागाकडे लक्ष जाते, परंतु तुम्हाला माहीत आहे का भगवान शंकरांच्या गळ्यात नाग का असतो आणि या नागाचे नाव काय आहे? जाणून घेऊया यामागे नेमकं कारण काय आहे। त्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। शिवभक्त वर्षभर ज्या महाशिवरात्रीची वाट पाहत असतात तो दिवस 8 मार्च 2024 रोजी आहे। हा दिवस भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह उत्सव म्हणून साजरा केला जातो। संपूर्ण देश महादेवाचा हा महान उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करतो। शिवरात्रीच्या दिवशी शिवाला प्रिय गोष्टी अर्पण केल्या जातात, ज्यामुळे महादेव लवकर प्रसन्न होतात। भगवान शंकरांचे रूप इतर देवतांपेक्षा वेगळे आहे। शिवशंकराच्या गळ्यात नाग, केसात गंगा, डोक्यावर चंद्र आणि हातात त्रिशूल डमरू आहे। हे सगळे शिवशंकराचे प्रतीक मानले जातात। पण तुम्हाला माहीत आहे का, या सगळ्यामागे वेगवेगळ्या कथा आहेत। पण कायमच भोलेनाथांच्या गळ्यात असलेल्या नागाकडे लक्ष जाते। परंतु तुम्हाला माहीत आहे का भगवान शंकरांच्या गळ्यात नाग का असतो आणि या नागाचे नाव काय आहे? जाणून घेऊया यामागे नेमकं कारण काय आहे। भोलेनाथ केवळ मानवी भक्तीवरच नव्हे तर इतर सजीवांवरही आपली कृपा राखतो। असं म्हटलं जातं की नाग आणि नागिन भोलेनाथांना आपला देव मानतात। थोडक्यात भगवान शंकरांची कृपा फक्त मानवावर नाही तर इतर सजीवांवर देखील आहे। म्हणूनच भगवान शिव नेहमी गळ्यात नाग आणि रुद्राक्षाची जपमाळ धारण करतात। भगवान शंकरांनी गळ्यात धारण केलेल्या नागाचे नाव वासुकी नाग आहे। नागराज वासुकी हा शिवभक्त होता आणि भगवान शिवांच्या भक्तीत तल्लीन होता। पौराणिक कथेनुसार समुद्र मंथनाच्या वेळी राजा वासुकीने समुद्र मंथनाच्या वेळी दोरीचे काम केले होते। घर्षणात वासुकीचा रक्तस्राव होऊन मृत्यू झाला। त्यामुळे वासुकीच्या भक्तीवर प्रसन्न होऊन भगवान शिवाने वासुकीला नागलोकाचा राजा बनवले आणि वासुकीला आपल्या गळ्यात दागिन्याप्रमाणे कायम ठेवण्याचे वरदान दिले। वासुकी कसा बनला भगवान शंकरांचा सेवक ते देखील जाणून घेऊया। नागकुळातील सर्व साप शिवाच्या प्रदेशात म्हणजेच हिमालयात राहत होते। भगवान शिवाचेही नागवंशीयांवर खूप प्रेम होते। सुरुवातीला सापांची 5 कुळं होती, ज्यात शेषनाग, वासुकी, तक्षक, पिंगला आणि कर्कोटक यांचा समावेश होता। सापांच्या या 5 कुळांना देवांच्या श्रेणीत ठेवण्यात आले होते। यापैकी शेषनाग हा सापांचा पहिला राजा मानला जातो। त्याला अनंत या नावानेही ओळखले जाते। पुढे शेषनागानंतर वासुकी नागांचा राजा झाला, जो भगवान शिवांचा सेवक देखील झाला। वासुकीनंतर तक्षक आणि पिंगला यांनी राज्याचा ताबा घेतला। दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।